स्मार्ट गुंतवणुकीसाठी 3 टिप्स. पहिलं म्हणजे तुमचं ध्येय निश्चित करा. तुम्हाला गुंतवणूक शॉर्ट टर्म करायची आहे, लाँग टर्म करायची आहे किंवा तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसा उभा करायचा आहे म्हणून तुम्ही गुंतवणूक करताय किंवा तुमच्या रिटायरमेंटसाठी तुम्हाला गुंतवणूक करायची आहे. तर हे ध्येय जे काही असेल ते तुमचं निश्चित असलं पाहिजे. दुसरी टिप म्हणजे विविधता आणा. तुम्ही जी काही गुंतवणूक करणार आहात ती वेगवेगळ्या ठिकाणी थोडी थोडी केली पाहिजे. तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल की एकाच टोपलीमध्ये सगळे आंबे ठेवायचे नसतात. एखादा आंबा खराब झाला तर ती सगळी टोपली खराब होते. तसंच गुंतवणुकीचं सुद्धा आहे. तर तुम्ही गुंतवणूक करताना वेगवेगळ्या गोष्टीमध्ये थोडी थोडी केली पाहिजे. मग ते तुम्ही रिअल इस्टेटमध्ये करा, स्टॉकमध्ये करा, म्युच्युअल फंडमध्ये करा किंवा बॉन्ड्समध्ये करा, सोन्यामध्ये करा, कशातही करा. पण सगळी गुंतवणूक एकाच ठिकाणी नाही करायची. ते गुंतवणुकीला थोडं 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 असं वेगवेगळ्या ठिकाणी डिवाईड करायचं. आणि तिसरी टिप म्हणजे छोट्या मोठ्या बदलांना घाबरू नका. गुंतवणुकीतून चांगले रिटर्न्स पाहिजे असतील तर लाँग टर्म थांबायची तयारी ठेवली पाहिजे. मार्केटमध्ये छोटे मोठे अप्स अँड डाऊन्स येत राहतात. ह्या अप्स अँड डाऊन्सला न घाबरता स्टँड केलं पाहिजे. लाँग टर्मचा विचार करा. लाँग टर्ममध्ये 100% तुम्ही फायद्यात राहणार.